बाई हे ताट नैवेद्याचं ताट मोहिनी. अव ते कुमार आणून राहिला. आई ते गडबडीत राहिलंच होतं घरी, मी काढलं आणि ते कुलूप शोधायच्या ह्याच्यात ना राहूनच तिथंच लक्षच नाही. मग हे गेले आणायला आणि तो म्हणतात कमाल आहे माहिती ना दोघीची, खरंच कमाल व माय बाई. ते कप करायतच जाते माय तुमचं. अतलोक मंदिराला गेलो असंही नाही केलंय, दुसऱ्या गावाला जा लागते गावातल्या गावात, तरी बी काय माय बाई ते अर्धा घंटा तुमचं मेकअपच सरलं नाही आणि नैवेद्याचं ताट मात्र घरी ठेवलं. कमाल. चला आई विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चालता ना. हो आता ती हनुमंताचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिकडून देवीचं मंदिर आहे. सगळ्याच देवायचा आशीर्वाद ना. देवीच्या मंदिरात ओटी भर, ओटीची थैली आणली का. हो तो आला कुमार आला. चाल चाल जाय तो मंदिरात जाय. आली ओटीची थैली आली. धन्य व माय बाई धन्य. मला दुसऱ्या गावाला नाही गेलो का ततून येत होत्या का यश बसून वापस. मग ओटीची घरी राहिले, नैवेद्याचा घरी राहिलं म्हणाले. कमाल माय बाई. निरा झांबले पण नाही. मंजू ये पिंकी संग राहून राहून तू झांबली झाली ते. आई काही बोलतो का व मी का झांबली हो का. हो चालो बाई मंजू ये बाई ये. माय देवाले सारे नवस करतो बाई. म्हणा पुढच्या वर्षी नाताचे जावळे काढायला ती जीन म्हणा. झालं हिच सुरू. इले तर धंदाच काही नाही. हा हे जगू नको देऊ. लेकरू गयात बांधले आणि बस मग कुठे हिंडणं नाही फिरणं नाही कुठंच नाही. शी आली सू आली लेकराला सर्दी आली बिमार पडलं तितकंच करत बसा आयुष्यभर. आताचे 4-5 वर्ष असतात सुरुवातचे मस्त. दोघांले रिलॅक्स फिरणं होते. ते लाईफले एन्जॉय तर करू दे. लेकरू लेकरू लेकरू. हा फुकट ज्ञान नको शिकू. एन्जॉय काय एन्जॉय काय सांगा. लेकरा बगर जीवन आहे का. पहिलं झालं जाय तिकडे माय. चालू बाई मंजू बाई हिच्या नादी नको लागू. हे पोरगी काही कामाची गोट नाही. होय चला जा दोघी सासू ना धरण बसत होते देवाजवळ. देव पावतेस तुम्हाला. वहिनी फोटो काढून घ्या ना. या ना मस्त दिसून राहिल्या. काढता का मी म्हणतच होती पण म्हटलं आई कल्लातील. काढा ना ताई मग पटकन काढा. इकडे या ना मंदिराच्या इथं काढू ना. आली का मंजू ती इकडे. फोटो काढत बस आती. नाही नाही आई आली ना आली. फोटो नाही फोटो नाही. लेस भेटे वहिनी आईले. ये वहिनी दी ये. का ग पिंके मंजू कुठे आई कुठे. अरे ते देवीची ओटी भरायला गेल्या. तिथे वाट पाहून राहिली. निधी ने बाई ती ओटीचं सामान मामी जवळ. ठीक आहे या मंदिरात जायचं ना. हा तिथं असते का आजी दिसून राहिली. जाय चाल ना मग. तू चालत नाहीस का मंदिरात. तू कोणात थांबली. हो चाल ना चाल मी येऊन राहील. चल एवढं मोठं ताट मग आता साऱ्या मंदिरात एकच ताट दाखवतात का. एकच होतं पाहतात ती म्हणून एक आणलं मी. हे 3 मंदिर आहेत तर आईचं काही सांगताच नाही. दिन पाठवून मला ताट तर दिसलं नाही. मला एकच दिसलं हे केलं. अरे बापा एकच नैवेद्य असते. कसा मंदिरात सगळे नैवेद्य देतं काय. हायच मंदिर ते बहिणीची हातून ओटी भरून घेऊन राहिली आई त्याची. तर मग ते ओटी भरली की नैवेद्य दाखवत असतात म्हणून चालत्याच मंदिरात जायला लागते आपल्याला. असं असं काय मंजू मॅट आहे का रे बाई. पडशील इकडे. काही ना काही पण तुम्ही तर मी पडते का लगे काही काही लावता. मस्त दिसून राहिली. हा बाई मंजू ये कोण उभा. हा कुमार तू ये बाई मिळून भरा. पदर घे बाई मंजू दक्षिण पदर घे. होय पाहिजे का तुम्हाला. आता मी बसतो खायला काय. नाही नाही पाहिजे नाही मला. बस तू बस खाय. हा तेच म्हटलं. नाही तर मग खायला बसले की 2 मिनिटात उठा. आता बसतो मी खायला. पाहायचा आता. अव एकाची बॉटल आणावं तिकडून लाईना घरून. माठातलं पाणी काही थंड होत नाही बाई आता. माठातलं पाणी आता थंड होत नाही प्याय नाही वाटत. आव तेवढी बॉटल तुमचं झालं असेल खाणं तर. मी म्हटलं होतं मा नावाची एक बॉटल शिल्लकची भरूनच ठेवत जाय. मला दिलीच नाही तिच्याजवळ बॉटल देऊन. म्हटलं फ्लॅट एवढी बॉटल भरून ठेवत जाय. काय होते पाणी गिनी आणायला तू जात जाणं. काही सांगते पाणी आणायला जा. येल पाठव सोम्या. जाय रे काकूच्या घरून पाण्याची बॉटल आण. आणा ना तुम्ही. तो सोम्या जाईन आणि बशीन तर तीच. काही नको सांगत जाऊ मला. पाण्याची बॉटल आणा. फ्रीजच घ्यायला लागते आपल्याला लेख. हो आपल्याला तर दुनिया घ्यायला लागते. फ्री घ्यायला लागते. तोंडाचीच गोट आहे. स्वस्ताच होते तो. आता 2 महिने काढलं. 2 महिने कायले 1च महिना. आता पाणी पडलं की कायले फ्री काम पडते 12 महिने. काय काम आहे उगा फ्रीज घ्या. लाईन किती बिल जळते काही काम नाही. मॅम म्हटलं ना तिला देते ना ते त्या दिवशी देल तिनं. आपण का रोज आणतो. आता कधी काळी आणलं तर काय राहिलं आहे ना तिच्या घरी. भले वा अरे तुझी माय घरीच आहे ना आज. सुट्टी आहे ना तिला. हो आता बाई सुट्टी आहे या घरी.
जेवून राहिली काय? जेव जेव. काय म्हटलं सुट्टी आहे आज, काही दिसलं नाही, धुणं आलेलं दिसलं नाही, काही नाही. मी म्हटलं माझ्या घरी काय करू राहिली, काही तर धुणं घेणं नाही, धुतलं काही नाही आज. नाही तर सुट्टीच्या दिवशी तर बायतोला तो धुनाचाच पसारा असते माई, दोऱ्याच्या दोऱ्या धुणं भाऊ घालतो. आज काही दिसलं नाही म्हणून आली मी म्हटलं माईचं काय चालू आहे. स्वयंपाक गिपाक आज लवकर झाला हो. काही नाही आता बाई, थोडंसं ना असं डोकंच आज झालं. कामही जीवार आलं. खरं तर होतं धुणं तर लय आहे पोरे, 8 दिवसाचं धुणं थोडं जमा होते मला, रोज होतच नाही ना मला कोण. मग काय मी जमाच करून ठेवतो कपडे, पण आज धुतलेच नाहीत. आता पहिले जेवतो आणि मग म्हटलं ये ना, आज मी ना उत्तप्पे केले, खाना एखादा बसा मी देतो. भाजी पोळी नाही केली का? नाही उत्तप्पे केले, पोरं म्हणत उत्तप्पा करायला दिवसाचा नांदा होता त्याचा, पण सुट्टीशिवाय काही जप नाही. मग आज केले. मग काय उत्तप्पा खा बरं, भाजीपोळीची काही गरज नाही पडत. बसा बसा, तुम्हाला देतो. नाही मला नाही पाहिजे, रातचं लई मोठी खिचडी उरली होती तर ते मी आता गरम केली आणि खाल्ली, मला काही भूक नाही. तू तो सासरे जातात म्हटलं सकाळी. कुठे? अहो तुला गाडी आणायले कुठे म्हणते लागी, तुला सांगलं नाही का ते ना? हो का? हो बाबा म्हणत हो उद्या आणतात का मग? हो त्या जगतापले लावलता बाई त्यानं फोन, तर ओळखीचा आहे म्हणे तो, काय म्हणतात टेलर, टेलर काहीतरी आहे बे, तो गाडी विकते तो, तो ओळखी आहे तर सासरे म्हणत त्याले मग चाल म्हणत मासंग डीलर. हो का? हा तेच ते काय व्हायचं, हा तो गाडी विकणारा तेच आहे म्हणे काही ओळखीतलं, तर हे मग करता काही कमी जास्त नाही तर चांगलं दिन. जशी ते चार्जिंगची घेऊन राहिले ना, आता पेट्रोल टाकी करत नाही, त्याच्यात चार्जिंगच होते म्हणतात, आणि चार्जिंग केली की चालते असं काही सांगे बाई. तोही तुला सांगलं ते तुळशी? हो बाबाने सांगितलं मला, आणि चार्जिंगचीच घ्यायची होती आपल्या, चार्जिंगची बाईक, पेट्रोलचं टेन्शन आहे. हो चालते ना. बाबा उद्या चालले का? मग आज गेले असते तर मी गेली असते सोबत. तुला काय जायला लागते? ते जगताप भाऊ चालले त्याच्या संगत आता का तू? मॅनटॉक्सची कुठेही पुढे 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 मी चालली असती, तुला काय जायला लागते? आणून राहिले बाबा. तसं नाही म्हणत मी, आता गेलो तर गाण्याला का जात नाहीत का? आता पाहत नाही का आपण लोकांचं स्टेट, सगळे जण जातात मस्त फोटो काढतात असं म्हणून राहिली मी. हो पुढे पुढे जशी कमी करत जाय, चालली मोठी. कोई उद्या चालले काही बाबा? मी बोलतो बाबा सगळं. आता हा माणूस काय बोलते, चिरमारा धंदे करायला. कशी माय सासरे घेऊन देऊन राहिले, यायच्या ना तर खिशात दमडी, आणि चाराण्याची काय बाराण्याची घेतो कुडी, अशी गोट आहे. गोष्टी पाहिल्या टमाटर, माय सासरे घेऊन तरी देऊन राहिले. उद्या चालले का? हा बाबा. हो काल रात्रीच फोन आला द्यायचा, तर तुम्हाला आज काही घरी नाही कुठे जाणार आहे, तर मग उद्या ठरलं उद्या जातात म्हणे. अवा अय तिकडं लाईना घरून आणावं पाण्याची बोलेक. मग पाणी पाहिजे होतं का? काय मी आली तर हातात घेऊन आली असती, मी भरली तुही बाटली आणि ठेवून दिली फिरजात. तिनं भरत नाही ते तुही बाटल, म्हटलं ते आणून दिली त्या दिवशी, भरत नाही ती की बाजी नाही. त्या दिवशी पाहिलं तिच्या सगळ्या फ्रीज बाटला तिनं भरल्या, फ्रीजात ठेवल्या, आणि तो आली वरच ठेवली. म्हटलं दिले, म्हटलं का हे कोण भरली बाई एक? तर म्हणे यादच नाही म्हणे, मला लक्ष नाही म्हणे, मला लक्षच नाही अशी आहे. त्या दिवशी तर मी तिला दिली तर हो म्हणे भरत जाईल. मी तिला म्हटलं एवढी एक बॉटल भरून ठेवत जाय आम्ही, कधी काळे लागलं कोणी आलं तर सरबत काढले किंवा तसे प्यायले. म्हटलं आता बाई आता माठातलं पाणी ना एवढं गरबलंच, असं म्हणजे थंड होत नाही, जसं ऊनच तेवढं आहे ना, म्हणून थंड पाणी प्या वाटते. ह मग काय झालं, तूही नसली भरेल तर तिची बी घेऊन येत जाय. का नावं टाकेल आहेत का त्याच्यावर? थंड पाण्याचं काय हे आहे, घेऊन येत जाय. नोकरी करतो एवढा पैसा कमावतो का थंड पाण्याचं का? तुला का तेवढं का थंड पाणी नाही प्या वाटत का? कोणाली प्या वाटते? आज काही करू कराव दे, चिवाराला म्हणतो तर निजून राय, आराम होते तो आला. नाही तर दे ना त्याला धुणं, मी देतो धुवून, मला काय धंदा आहे नाही तरी. नाही राहू दे, एवढं काही अर्जंट नाही ना, पुढच्या रविवारी धुईन. आता नाही धुतलं या काही नाही, चालते भागतेच आहे. राहू द्या, तुम्ही कुठं धुता? नाही झाला आता, आज जीवारच आलं माझं जसं. मग काय तर रोज पाहिलं तर नेरा हेबी 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 हेबी, इकडे पै तिकडे पै, घरचं करतं लेकरायचं करतं, इकडे जातं ते कुणी त्या ट्युशना. आज ट्युशनला सुट्टी असेल ना, आता इतवार आहे, रविवार सुट्टीच असते की नाही. निजून राह साजरी, काहीच नको करू दिवसभर. जाऊ दे, रोज 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 निराप असले बाई तोल्या भावती भल्ला घोर झाला व माय. तुला म्हणतो ते ट्युशना बंद कर म्हणून, आता एवढी साजरी नोकरी लागली हे तर हा स्वतःच्या जीवाचाही जरासा विचार केला पाहिजे, जीवाला जपलंही पाहिजे म्हणलं बाले. पाय ना ते लाईनी हा उलशी गावाला नेट नाही लागू देत. अहो इतकी जपते माय स्वतःले, का 100 वर्ष जगते का 200 वर्ष जगते काय सांगा, असं हालू देत नाही ना व अंगाला, सारं नाही हालत तिच्या अंगातलं.
मी तर म्हणतो पोटातलं पाणी नाही हालत, काहीच नाही करत ना, माय हलवल्या अंगावर पोट नाही, किती कस जपते काय सांगा शरीराले. आणि तू निरा हाडाचे काळ करून राहिली, नोकरी करतं, ट्युशनी करतं, हमकही करत हमकही करतं. जीवाले जपलं पाहिजे बाई. सासू हा म्हणून काय झालं, पण पाहतो ना मी दया. हा दोघी सुनाईले पाहून राहिली मी, तुले पाहतो आणि तिले पाहतो. हा सामा काम आहे, जीवाच्या उपर करू नको बाई. सांगून ठेवतो. आता होती अंगात ताकद आहे म्हणून, अंगात रक्त आहे म्हणून वाटत नाही काही, पण जरसं वय झालं की भारी तुले. मग कोण हाय करणार, कोण नाही मग कोणाचं. तुम्हाला तर म्हटलं होतं मी तो छानवाला कुर्ता श्रावाला घाला म्हणून, तुम्ही ऐकतच नाही. अगं मॅचिंग झालाय ना, बघ मॅचिंग मॅचिंग झालंय. पिंके घेऊ आमचे फोटो घेणं जरा काही. हो काढतो ना बापा, ते आईचं होऊ दे ना पूजापाती. त्या मधात फोटो म्हटलं की ते तर निरा वाघासारखे डर काढ. हा जाऊ दे, एवढी सुंदर बाई दिसून राहिली माई बायको, फोटो घे काढून. मंजू आज तुला मालीच नजर लागते. पिंके बरं हिनं असंच राहायला पाहिजे की नाही, कुठे ती येडी गबाडी निरा. मला तर वाटते की 60 वर्षाच्या संग लग्न केलं का काय म्या. काही म्हणत रे त्या वहिनीले, राग येत नाही म्हणून काही बोलत निरा. पाहना ताई, तुम्हीच पहा कसे बोलतात. मग खरंच बोलतो जे आहे ते, मला खोटं बोलणं येत नाही. पिंके इले उद्या अजून घेऊन द्या तुला अजून 2-4 साड्या आणून दे बरं चांगलं. हिरा लस काहीच घालत राहते निरा. असं स्टँडर्ड राहायचंय. काय किती मस्त आहे दिसते स्टँडर्ड राहिली की. चला ना रे पोरं, चला ना या मंदिरात जाऊ ना. निधी आणू बाई आरतीचं ताटे. येईल तर निरा गोष्टीन गप्पा करते, ही 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 करत राहीन जाते माय. मंदिरात हाव का कुठे हाव काही समज नाही, नुसतं ही 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 काम ना धाम. मंजू चल बरं बाई. अरे मला पाहू दे ना रे. थांबवा, तुला काय समजते बा, हुसकत राहता फोन. हुसकू नको माझा मुकाट्याने, इकडून बस, इकडून पाय. पाहू दे काय, आता असा बस तू तिरपा बस. तूच पाहायला मला दाखवून नाही राहिला. मी आईला सांगेन काय, आई दादा मोबाईल पाहून राहिला. थांब बो अगो तोंडाची, थांबणं पाहायचं तुला, पाहिलं किती मस्त नाटक आहे. मग माझ्यावर दे फोन, नाही तर मी आईला सांगेन. घे घे काय गलता तोंडात. हा मला पाहू दे ना, बांदर तोंडे किती राहतं निरा, काय समजते तुले. शिल्लक बोलशील ना तर विचार कर, आईलाच आवाज देईन. काय रे गेलं ना रे, हे काय आलं पाय बरं पाय ना. तिकडे समजत काही नाही, होबास केले मान नाही. दाखव इकडे. लच करतो रे तू. बटन दाबशील कोणतं, पाहू दे ना मला. आलं ना, झालं ना चालू. हा असे दुरून पाय पकडता तर येत नाही, तिथे कोणतीही बटणं दाबून समजत काही नाही माया तुला. ऑनलाईन होबास काय करतो, ऐकतही नाहीस. मी सांगतो ऐक ना मग ना. आता ऐकून नाही दादा तू मोबाईल पाहून नाही मला दाखव ना, गेम येतं दे. बस होती गेम नाही, नाटक पाहू राहिलो आम्ही. चला तिकडे छलक दोन शाक मला बी बसू दे. इकडून बस ना, पुढे मागं बसतं काय दिसेल कसा. मंदात बसतो ना, मंदात डोकायच्या. काय दीदी तू पण पाहून राहिली, मी पण पाहतो. बस बस आधी बस. अरे मला दिसत नाही ना. दिसते तू बस पाय. नाही ना, दिसत नाही ना. दे ना मला, दोन दे ना, मी पकडतो. बस चुप उघडान बस. हातात मोबाईल घेत नसतात, लहान आहेस ना तू. लहान लेकरं मोबाईल हातात घेत नाही, फुटते तू, चटका लागते मग. दे, मी नाही पाहत, मी चालू मोठ्या आई. मोठी आई तू ती गेली. मी आलो ना. तू काय करून राहिली. काय नाही रे बाबू, मला धंदा करून राहिली. काला धंदा काय करून नाही तू. तू जेवली. काय रे बापा, स्वयंपाक असतो राहिला मग अजून. तो आईचा झालाय वाटतं स्वयंपाक नाही. हा दादा काय, सुभाष दादा माया दीदी कुठे, तो घरी आहेत का. मोबाईल पाहून राहिले, मोबाईल पाहून राहिले. ओके बोला, थांब बोलावतो. दादा मी चालली, ते गेलं भाद्र. प्रणवनं आईला सांगितलं, चालली बापा आता आई बोलते. काय सुभाष नुसतं मोबाईल राहिला. उन्हाळा आहे तर काही अभ्यास घेत नाही का काही. मग उन्हाळा आहे तर निरा रिकाम धंदेच करावं लागतात का. गावभर हिंडणं, घरी आलं की झोपणं, मोबाईल पाहणं. ते जर पुस्तक उघडलं तर का लोड होशील का तू जरासा. मोबाईल इकडे. काल मग साधी चार्जिंग गमावून टाकली. बाईचा फोन आला, फोन कटला. मग लावतो ना मी चार्जिंगला, लावतो ना. आणि इकडे पहिले मी चार्जिंगला लावतो. दुपारी फोन लावतो मी. तिचा काल फोन आलता, या फोनाची चार्जिंग सरली, फोन कटला. मग मला तिने घेतलाही नाही. कामा धंदा लागली शिन काही, नाही तर कोणी आलो शिन घरी. मग करणं झाला का फोन, काय म्हणत होती तर. आणि इकडे फोन बर, फोन फोन फोन. पाहू दे ना मग, तेवढं तर पाहू दे.
एक तो व्हिडिओ पुरा होऊ दे. बस झाले ताई व्हिडिओ. पण हगलो त्याले चटका लागेल गरम आहे ना ते. काय बाई उसक पोरगा आहे जैशीन ना. तुला म्हटलं ना काय हुसकत बसला ते. गरम आहे ना. आणि इकडे आणि थंडपणात हात घाल. चटका लागला आहे ना. काय रे तू नाही राहू हसक करत राहतो. गरम आहे ना ते. खायचं थोडी आहे. आधी बाई फू करतो झटका लागला बाबूले. बस काय वा चाललो मी बाहेर. भल्ल बाई हे पोट्ट अगं बाई शाळाच पुरली. शाळा असा बरं सारखं राहते. ये बाबू ये चटका लागला बाबूले. काय रे हाव ना चटका लागला तुले. फू केल्यानं बसते तू. पाहूजे लय जायला नाही बरं बा पाण्याचा नसताच घर. उन्हाळ्याची आग किती होईन रे बाबू. थांब ऐक हात लावू नकोस बा. मी सयद आणतो. सयद लावले मग त्याचा फोड नाही येत. मग आगही होत नाही मग त्याची. थांब मी सयद लावतो त्याले. बसर राय नाही तर जाशी ना हुसके. नुसतं सक हसक करत राहते हे. हो ना सयद लावतो मी. थांब ना ये बाई इकडे ये सयद लावतो मी त्याला. मग चटका बसून ते बाबूचा.